नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, भक्तिधामच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आजपासून आपण 1 ते 30 दिवसाच्या पिल्लांचं संगोपन कसं करायचं याची सिरीज घेऊन येणार आहे। 1 ते 30 दिवसापासून आम्ही आमच्या फार्मवर पिल्लांचं संगोपन कसं करतो याची प्रत्येक माहिती प्रत्येक दिवशी त्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे 1 ते 30 दिवसापर्यंत। काय ना आम्ही पिल्लं द्यायला जातो त्यावेळेस अगोदर तर सगळी माहिती सांगितलेली असते की असं नियोजन करा, तरी सुद्धा माझ्या फार्मवर अशी तयारी नसते। क्वचितच 1-2 होती की त्यांच्या फार्मवर सगळी तयारी होती। त्यामुळे असं व्हिडिओ करायचं ठरवलेलं आहे की लोकांना पिल्लं यायच्या अगोदर काय तयारी असावी आपल्या फार्मवर ही माहिती भेटण्यासाठी। कारण बऱ्याच ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण वगैरे पण घेतले अशी लोक होती, आम्हाला इथं गेल्यानंतर सगळी तयारी करावी लागते। त्यामुळे आजचा आम्ही व्हिडिओ असं घेऊन येणार आहे। आजपासून तुम्हाला 30 दिवसापर्यंत व्हिडिओ बघायला मिळणार आहेत। आमच्या फार्मवर आम्ही पिल्लांना त्यांचं संगोपन कसं करतो, काय काय गोष्टी देतोय किंवा पुढचं तुम्हाला सगळी माहिती भेटणार आहे 1 ते 30 दिवसापर्यंत। तर आज हा पहिला दिवस आहे पिल्लांचा आणि जे आपण फार्म तयार केलाय, आता नवीन शेड बनवले पिल्लांसाठी। व्हिडिओ तुम्ही बघितलाय, नवीन शेड वगैरे तयार केलंय, तर ते शेड तयार झाले आणि त्या शेडमध्ये जे आज पिल्लं टाकणार आहोत तो आज पहिला दिवस आहे। तर नवीन शेड आहे, फवारणी फवारणी वगैरे करून घेतले, निर्जंतुकी करून घेतलेलं आहे। तुमच्या इथं जे काही अवेलेबल असेल म्हणजे कुठली औषध फवारणी असेल ते तुम्ही करू शकताय, असं नाही की फवारणीचीच केली पाहिजे। तर अशा पद्धतीने अगोदर फवारणी वगैरे करून घ्यायची, जमिनीवर चुना वगैरे मारून घेतलेला आहे आणि तुम्ही आता बघताय तर तुम्हाला सगळं नियोजन पण दिसतंय, चिकगाड वगैरे लावून घेतले। तर प्रत्येक बारीक सारी गोष्टींची माहिती देणार आहे, कारण का अडचणी अशा येतात की लोक प्रश्न विचारतात, ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात, बऱ्याच गोष्टी लोकांना माहीत नाही। आणि जे आपण ही माहिती सांगणार आहोत ते व्यावसायिक दृष्टिकोनातून जे कोंबडी पालन करतात, आता बरेच जण 1000-2000 पिल्ले घेऊन सुरुवात करतात आणि कसं होतं चुका एवढ्या होतात आणि पिल्लांची मॉर्टिलिटी पण होते। त्यामुळे हर एक गोष्टीची माहिती सांगणार आहे। तर आता आपण जी सुरुवात करणार आहोत चिकगाडपासून, जे हा पट्टा लावलाय, हा पट्टा तुम्हाला दिसतोय ना, चिकगाड बोललं जातं, ब्रूडर पट्टा पण म्हणतात, चिकगाड पण म्हणतात। हा पांढरा पट्टा आहे त्याला, आणि हा असा पट्टा असतो, ह्याला अशा क्लिपा येतात, त्या क्लिपा लावून वगैरे व्यवस्थित घ्यायचं। अशा क्लिपा लावून सगळीकडनं घेतलेले आहेत, असा गोल राऊंड ठेवलेला आहे। तर आता हा चिकगाड आहे, हा गोलच का असावा, म्हणजे गोलच का लावला, आपण बऱ्याच ठिकाणी सगळीकडे बघतोय गोलच असतो, चौकोनी वगैरे असा नसतो का। तर हा गोल असा जर लावला ना तर पिल्लं एका कोपऱ्यात जात नाही। समजा आता जर चला चिकगाड लावला नसता आणि भिंतीच्या त्या कोपऱ्यात असंच मोकळे पिल्लं सोडले असते, तर त्या कोपऱ्यात जाऊन पिल्लं जमा झाली असती, एका कोपऱ्यात जाऊन बसतात आणि ती दबून मारतात। तर ते एका कोपऱ्यात जाऊन बसू नये म्हणून हा गोल पट्टा लावला जातो। तर असा तुमच्याकडे पिल्लं याच्या अगोदर तुम्ही असा ब्रूडर पट्टा वगैरे आणला पाहिजे, फवारणी वगैरे करून झाली असेल, म्हणजे तुम्हाला बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत तशा गोष्टी करा। असं चिकगाड लावून घ्या। त्यानंतर या चिकगाडमध्ये भुसा टाकायचा, आपला तांदळाचा भुसा असतो तो 2 इंचीपर्यंत त्याची जाडी असावी, तेव्हा तो टाकून घ्यायचा, दोन्ही ठिकाणी टाकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर हे असे पेपर हातरायचे, पेपर व्यवस्थित हातरून घ्यायचे। पहिला दिवस आहे लक्षात घ्या, असे पेपर वगैरे हातरून घ्यायचे। त्याच्यानंतर दोन्ही ठिकाणी बघा तुम्ही, दोन्ही ठिकाणी आम्ही लावले। आता पिल्लं दोन्ही ठिकाणी सोडणार आहे म्हणून आपली जी पिल्लांची क्वांटिटी असेल त्या पद्धतीने आपण नियोजन करायचं आहे। तर पाण्याची भांडी पण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। कधीही पाण्याची भांडी ही स्वच्छ धुवूनच घ्यायची, नवीन असतील तरी सुद्धा स्वच्छ धुवून पाण्याची भांडी वगैरे जर पिल्लं यायच्या अगोदर सगळी तयारी करायची, म्हणजे आज जर गाडी निघाली असेल पिल्लाची तुमच्या सांगतात या वेळेपर्यंत त्या अगोदर सगळं व्यवस्थापन करून ठेवायचं। तर आता हे पाणी आहे, ह्या पाण्यामध्ये काय टाकले, काही बऱ्याच वेळा आपण गुळ पाणी वगैरे टाकतो, म्हणजे सगळ्या गोष्टी आता कोंबडी पालकांना माहिती आहे की पहिल्या दिवशी गुळ पाणी वगैरे द्यायचं। तर आता उन्हाळा सुरू आहे, तसा फेब्रुवारी संपत आलाय, मार्च सुरू होईल, ऊन एवढं वाढलंय, त्यामुळं ह्याच्यामध्ये आम्ही गुळाचं पाणी टाकले नाही। उन्हाळ्यासाठी म्हणून इलेक्ट्रोबेसची पावडर मिळते, हे टाकलेले आहे। तर ह्याचं प्रमाण वगैरे कसं काय ह्याच्यावर लिहिलेलं असतं, पाठीमागं व्यवस्थित वाचून त्या पद्धतीने त्याचं प्रमाण टाकायचं असतं। तर ह्याच्यामुळे काय होतं, पिल्लांचं डिहायड्रेशन वगैरे होत नाही, पक्षी ट्रेसमध्ये असतो कारण प्रवास करून वगैरे आलेला असतो। त्याच्यानंतर आणखी कारण म्हणजे पिल्लं कोणत्याही कारण ट्रेसमध्ये येतात, उन्हाळ्यात जास्त प्रमाण असतं पिल्लांच्या ट्रेसमध्ये यायचं, त्यासाठी ही पावडर जास्त म्हणजे उपयोगाची आहे, ही पावडर टाकायची। तर हे असं पाण्यात टाकून ठेवलेलं आहे, सगळीकडे पिल्लं सोडणार आहे त्याच्या अगोदर सगळी तयारी केली।
परत आता आपलं इथं टेम्परेचर किती आहे पिलांसाठी 29 ते कमीत कमी 29 ते जास्तीत जास्त 31-32 पर्यंत टेम्परेचर मेंटेन केलं पाहिजे, एवढं टेम्परेचर असलं पाहिजे. तर त्यासाठी आपण हा डिजिटल टेम्परेचर मीटर आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितला, हा आम्ही आता नवीन आणलाय नवीन शेअरसाठी. तर हे असं टेम्परेचर मीटर पण घ्यायचा. पिल्लं यायच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथं असल्या पाहिजेत. आपल्याला टेम्परेचर किती आहे हे सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला समजतं बाबा एवढं टेम्परेचर आहे, ब्रूडिंग कसं पाहिजे का नाही पाहिजे. तर आता इथं 37 टेम्परेचर आहे. आणि ह्या ठिकाणी पण इथं पण तुम्हाला टेम्परेचर दिसतंय 37.5. तर आता इथं 5चा पॉईंट आहे, कारण का इथं एक सेन्सर लावलेला आहे आणि तिकडं तो एक टेम्परेचर मीटर ठेवलेला आहे, तेवढा फरक राहतोच. तर आता इथं टेम्परेचरची म्हणजे ब्रूडिंगची गरज नाही आहे. म्हणजे आता तुम्हाला इथं सगळं ब्रूडर पट्टा लावलेला दिसतोय, पेपर हातरले, पाणी ठेवले, पण ब्रूडिंग नाही. कारण का पिल्ले याच्या अगोदर आम्ही सांगतो ना ब्रूडिंगची म्हणजे बल्ब वगैरे चालू करून ठेवा, रूम तुमची टेम्परेचर म्हणजे रूममध्ये व्यवस्थित मेंटेन झालं पाहिजे. तर आता इथं तयारी तर आम्ही सगळी केलेली आहे. हे इथून तुम्हाला दिसतो ना बॉक्स, हा ॲटोमॅटिक सगळी सिस्टम केलेली आहे. ही सगळी ॲटोमॅटिक सिस्टम केलेली आहे. तरी कशासाठी काय ह्याचा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणारच आहोत. आज फक्त संगोपन कसं करायचं ह्याच्यावर व्हिडिओ आहे. तर तिथं आम्ही ब्रूडिंगसाठी सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे, बल्ब वगैरे लावून ठेवलेले आहे. टेम्परेचर कमी दिसलं का ते बल्ब आणून इथं लावणार आहे, लावण्यासाठी स्टँड वगैरे सगळं तयार आहे. तर हे अशा पद्धतीचं नियोजन करायचं आहे. बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम यायला लागले, तर अगोदर काहीच तयारी नसते. पिल्लांसाठी अशा पद्धतीने तयारी करा. तर आता हे इथं तुमच्या लक्षात आलं असं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे. आता हा टेम्परेचर मीटर तर पाहिजे 500 रुपयेपर्यंत मिळतो, काही जास्त महाग नाही आहे, त्यामुळे हा पण असू दे. आणि आम्ही जर ॲटोमॅटिक केलेलं आहे, हे ॲटोमॅटिक कशासाठी केलं आहे तर समजा आता इथं टेम्परेचर तुम्हाला मला सांगितलं टेम्परेचर कमीत कमी किती पाहिजे 29 आणि जास्तीत जास्त 31-32 पर्यंत असं चालतं. तर समजा टेम्परेचर 29 झालं तर बल्ब आपोआप लागणार आणि टेम्परेचर वाढलं म्हणजे 32 पर्यंत गेलं तर बल्ब आपोआप होणार. ह्यासाठी हे सगळं ॲटोमॅटिक सिस्टीम केलेली आहे. तर लक्षात आलं असेल तुमच्या कशा पद्धतीने इथलं सगळं नियोजन पाहिजे. तर आता आम्ही पिल्लं जी सोडलेली आहेत ती काल म्हणजे आणली होती, रात्रभर ती क्रेटमध्ये होती. आज दुपारी पिल्लं सोडलेली आहेत आणि पिल्लं सोडताना टेम्परेचर किती आहे 37 टेम्परेचर आहे. तर 37 टेम्परेचरमध्ये पिल्लं सोडलेले आहेत. आणि टेम्परेचर जास्त आहे म्हणूनच खिडक्या वगैरे उघड्या ठेवलेल्या आहेत. तिकडं दरवाजा आहे तो पण उघडा ठेवला आहे हवेसाठी म्हणून. तर आता मी तुम्हाला सांगितलं की टेम्परेचर आहे आपलं 32 पर्यंत असायला पाहिजे. मग आता तुमच्या लक्षात आहे की म्हणाल की ताईंनी 32 सांगितलं आहे आणि टेम्परेचर तर 37 आहे. तर 37 टेम्परेचर आहे म्हणूनच ते ब्रूडिंगचं वगैरे सगळं साईडला काढून ठेवले, बल्ब बंद करून ठेवलेलं आहे. तर टेम्परेचर आपल्याला पाहिजे कमीत कमी किती 29 पर्यंत. 29च्या खाली जायला गेलं तर जाऊन चालतच नाही. तर तुम्हाला बल्ब लावायचे आहे. आणि जर तापमान आता समजायचं 37 आहे आणि मी ब्रूडिंगची व्यवस्था म्हणून बल्ब लावले असते तर आता तापमान वाढलं असतं. तर बल्ब बंद कधी करायचे हे सांगितलेलं आहे. तापमान 32 पर्यंत गेलं का बल्ब बंद करायचे आहेत आणि 29 पर्यंत जर आलं त्याच्या खाली होऊ द्यायचं नाही. 29 आलं का बल्ब चालू करायचं. ह्यासाठी तर हे सगळं ॲटोमॅटिक आम्ही केलेलं आहे. तर हे अशा पद्धतीचं नियोजन करा. आणि जर टेम्परेचर ह्याच्यावर वाढलं म्हणजे प्रश्न येतील की तापमान समजा वाढलं 40 पर्यंत गेलं तर काय होईल. तर पिल्लांना काय होत नाही, फक्त तुम्ही ते ब्रूडिंगसाठी जी काय व्यवस्था केली असेल बल्ब वगैरे ते बंद करून टाकायचं आणि अशी हवा मोकळी राहण्यासाठी व्यवस्था करायची. बस एवढंच करायचं आहे. ब्रूडिंग म्हणजे आपलं टेम्परेचर मेंटेन करणे एवढंच आहे. आता टेम्परेचर 37.2 झालेलं आहे. तर टेम्परेचर म्हणजे ब्रूडिंग बल्ब लावायची गरज नाही. ज्यावेळेस टेम्परेचर कमी होईल त्यावेळेस आम्ही बल्ब लावणार आहे. तर हे अशा पद्धतीचं नियोजन करा. आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाचं नियोजन कसं असावं हे तुमच्या सगळं लक्षात आलं असेल. तर आता आपण उद्या कसलं नियोजन आहे आपलं हा व्हिडिओ आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता ती माहिती करूया. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.